याच पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. कुठेतरी सरकार खबरदारी घेत आहे का? तुम्हाला काय वाटतं? आता आम्हाला काय माहिती खबरदारी घेतं काय करते तेच त्यालाच माहीत. खबरदारी घेतं काय करतंय. नाही दिलं तर आम्ही गेलोत का? नाही. दुसरं नाही दिलं तर का नाही दिलं? तुम्ही सांगितलं कोणी होतं तुम्ही देतो. काय तर तुम्हाला आहे आम्हाला नाही का? आम्हाला बी तुम्हाला नाही का? देतो कोण म्हणलं होतं? तुम्ही दिलं का? नाही दिलं म्हणून गेले. नाही, जमावबंदीचा फार्स कशासाठी मुंबईतला? कोणाला माहित त्यांना काय झालं ते काही दुसरंच असं. आमच्यासाठी काय हाल करते? आमच्यासाठी केलं तरी आमचं जर ठरलंच नाही, ठरलं तर आम्ही जातच असतो. आमचं ठरलंच नाही, आमचा तो काही विषयच नाही. तुम्ही देतो म्हणले होते, आमची फसवणूक का केली हा सगळ्यात मोठा विषय मग. कारण न्याय आम्हालाच मिळणार सगळ्या बाजून. जनतेच्या बाजूनं न्याय आम्हालाच मिळणार, जनता आमच्याच बाजून राहणार. सरकार म्हणून किंवा न्यायदेवता म्हणून, न्याय मंदिर म्हणून ते सुद्धा आमच्याच बाजून राहणार. कारण हे देतो म्हणले होते, यांनी आमची फसवणूक केली. जर यांनी नाही दिलं तर, कारण यांनी फसवणूक केली सगळीकडून, जनता म्हणून आम्हाला न्याय मिळेल आणि द्यावाच लागणार. मग जरांगे पाटील, मुंबईला काही गनिमी कावा करायचा आहे का तुम्हाला? असं नाही म्हणून त्याचीच खबरदारी घेते का सरकार? आणि गनेम कावा करतो आम्ही, सगळं ओपनच बोलतो तुमच्या पुढं. आता आम्ही 23ला सांगूच म्हणलं ना, त्याला आता गनेम कावा थोडं म्हणता येणार आहे. काय असेल ते 23ला सांगू आम्ही ओपन. त्याच्यानंतर काय तुम्हाला अपेक्षित आहे. पण मला सांगा काय नोटीसची गरज आहे? मुंबईला जाऊ नका म्हणून नोटीस देता काय तुम्ही आम्हाला? कशामुळं तुम्ही कशामुळं नोटीस देणार आम्हाला? बरं त्याच्यानंतर ठरलं जर तरचा विषय, मग मुंबईत जाऊ नका म्हणता तुम्ही आम्हाला? जमावबंदी काय जमावबंदी फमावबंदी काय लावली? जमावबंदी मग कसं बघायचं आम्ही? सहल कशी असते कसं बघायचं? मग वाटून वा असं अंतर ठेवून 2-2 फुटाचं लावा दंडकी. मग आमच्यामध्ये तुटक तुटक राहा म्हणून काय डोका लावतात. जरांगे पाटील, जर समजा आरक्षण 24 तारखेनंतर दिलंच नाही, मात्र सरकारनं शब्द दिला होता, तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही जाब विचारणार? हे कायद्याच्या दृष्टीनं विचारणार का? सगळं कायद्यातून राहूनच करणार का सगळं? मग बिना कायद्यात काय? महाराष्ट्रात राहतो म्हणजे राज्य हे स्थापित झालंय म्हणून इथं कायद्याच्या राज्यात राहतो. ह्या गावात ग्रामसंसद आहे, इथल्या ग्रामपंचायतीने नागरिकत्व दिलंय म्हणून इथं राहतोय. कायद्याच्या बाहेर थोडाच आहे, कायद्यातच आहे. आता मुंबईत जर आमच्यामुळे जमावबंदी आहे, मग रेल्वे स्टेशनवर रोडावर डांबरावर हिंडताना लय मोठी गर्दी असते, ते त्यांना बी टाकणार काय मग तुम्ही? ती जमावबंदी नाही म्हणतायत का त्याला? तिथं कसं काय? मग ते कामाला चालले तर मग आम्ही काय चाललो? आम्ही कामालाच चाललो ना. जिथं जमावबंदी म्हणजे तुम्हाला जिथं गर्दी दिसत त्याच्यावर कारवाई करावं लागेल. मग मंत्रालयात सुद्धा गर्दी असते मंत्र्याची, तुम्हाला हे पुऱ्यामध्ये टाकावं लागते. मग आमदाराच्या बंगल्यापुढं मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असते. मान्य आहे भाऊ पत्रकार बांधवांना? मग मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असते. जमावबंदी त्याचा अर्थ असा आहे, ते पुऱ्यामध्ये टाकणार का? मग सगळीकडं असते. रेल्वे स्टेशन पुढं गर्दी, विमानतळापुढं गर्दी, एस टी स्टँडला गर्दी. त्यांना नाही का मध्ये टाकणार? त्यांना कारण सांगणार का तुम्ही? ते नोकरीला चालले किंवा ते फिरायला चाललेत म्हणून गर्दी. आणि मग आम्ही काय चाललो? आम्ही कामालाच चाललो ना. मराठ्याला आरक्षण दे म्हणाला. ते जर कोणी रेल्वेनं फिरायला चालले असले तर आम्ही मग फिरायला चाललोच ना. वाहनं मिळणार म्हणून हाय त्या वाहनात चाललो. मग वाहन घेऊन जाऊ नको म्हणतो काय तू आम्हाला? दे मग तू वाहनं लो, त्याच्यात बसतो आम्ही. असं नाही चालणार या कायद्याच्या राज्यात, असं नाही चालणार. तुम्हाला जिथं न्याय तेव्हा आम्हाला पण पाहिजे. समानता कायद्यात तुम्हाला आणावं लागणार आहे, लोकशाहीत आणावं लागणार आहे. तुम्ही जर आमच्यासाठी जमावबंदी आहे तर तिथल्या लोकांसाठी सुद्धा पाहिजे. तुम्ही गर्दी करू नका. कारण तो माणूस रेल्वेत बसल्यावर दुसऱ्या माणसाला बसायचं, मग ती रेल्वे गेल्यावर दुसरी येऊस तर ते दुसऱ्या थांबायचं. मग गर्दी नाही झाली पाहिजे. एकाच माणसाने एकाच रेल्वेत जायचं. मग नाही होणार नाही तसं म्हणतो. होऊ देणार नाही असं नाही. काय होतं तुमचं? ते कोणीतरी होता प्रश्न की अधिवेशन बोलवलं आणि ते निवडणुका लागणार आहेत असं तसं. अधिवेशनाची तर गरजच नाही आहे. मी याच्यावर तर ठामच नाही. अधिवेशनाची गरजच नाही आहे, याच्यावर तर ठामच आहे. पण मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय निवडणूकच करणार नाहीत. ती सरकार होणार नाहीत, म्हणजे सरकार करणारच नाही. एवढा मोठा प्रश्न इथं धुमसतो. इथं जनते मरणाची परेशानी. हे प्रश्न सोडून त्याच्यात रस काय मग तुम्हाला? आला अमुक आला प्रचार करायचा भोंगेलो, त्याच्यात रस काय तुम्हाला? मग
एवढा मोठा प्रश्न इथं लोकांच्या लेकरांचे मुर्दे पडायला लागले. प्रश्न सोडायचे सोडून तुम्ही सरकारच आहेत ना आत्ता. प्रश्न सोडा, सरकारने प्रश्न सोडायचा जनतेने केलेल्या मागणी. ते वेत लागले का मधीच ही वेत सोडून घेणारच नाही. ते मराठ्यांचं आरक्षण मिळेपर्यंत तेच घेणार नाही.